द मॅचचा पुरस्कार स्वीकारताना आपल्याला दिसत आहेत सुमन. नवीन सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतोय. काफी अच्छा शॉट था प्रतीक का. और ये अगली गेंद काफी अच्छी गेंद थी महेश की और ये कैच काफी अच्छा कैच पकड़ा है आनंद शर्मा ने. प्रतीक से उठाकर मारना चाहते थे पर गेंद ने बाहरी किनारा लिया और कीपर द्वारा आउट हुए. काफी अच्छा कैच आनंद शर्मा का. थोडे सॉन्ग चालू दे रे म्हणा त्यांना सांग काय काय. चला गौरव पांडे यांच्या बॅटमधनं समोरच्या दिशेला चांगला फटका येतोय. पंचाचा इशारा येतोय. 6 रन संघाच्या धावसंख्येत वेगाने वाढ होईल. 12 धावा झालेल्या आहे आतापर्यंत. षटकाराच्या मदतीने वेगाने धावसंख्या पुढे जाते. अजूनही एक चेंडू शिल्लक असेल या षटकातला. महेश यांचा षटकातला शेवटचा चेंडू.
पहिल्या षटकाची समाप्ती 13 धावा, 1 गडी बाद. दुसऱ्या षटकाची जबाबदारी सांभाळण्यासाठी दक्ष आपल्यासोबत इथे दिसत आहेत. कॅचचा कॉल आलाय, कॅच पूर्ण केला गेलाय. कॅच कोणी घेतला? कान्हा जोशी यांनी हा झेल टिपलेला आहे. विकेट घेतल्यानंतर ज्या प्रकारचा जल्लोष बघायला मिळतोय, म्हणजेच या विकेटचं काय महत्व आहे हे आपल्याला समजतंय. नवीन फलंदाज तर बघा, एका बाजूने दर्शन पांडे दिसत आहेत, एका बाजूने दर्शन उपाध्ये दिसत आहे. पण सध्याच्या घडीला मात्र त्यांनी आपल्याला षटकार चौकारांचं दर्शन दाखवावं हे मात्र महत्वाचं आहे. आपण धावसंख्या बघू शकतो, 13 धावा, 3 गडी बाद, 1.3. बहुभाषिक ब्राह्मण संघाचे सदस्य आर्किटेक्चर नितीनजी पारगावकर साहेब,
जे आपल्या बहुभाषिक ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष आहेत ते आपल्यासोबत इथं उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मी शब्दसुमनांनी खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करेल कृपया आपण आमच्या सामन्यांचा आनंद घ्यावा अशी मी आपणास नम्रपूर्वक विनंती करतो. यावेळेस आपण बघितलं कट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू गेला सरळ यष्टीरक्षकांकडे. दक्ष व्यास यांची अतिशय जबरदस्त गोलंदाजी, कारण आपण बघतोय पहिला चेंडू डॉट बॉल, त्यानंतर लगातार 2 विकेट, पुन्हा एकदा डॉट बॉल, वाईड बॉल, डॉट बॉल. चला शेवटचा बॉल दक्ष यांचा या षटकामधला आणि हा बॉल देखील मात्र दर्शन पांडे यांना दिसलेला नाही. तर डॉट बॉल सोबत 2 षटकांची समाप्ती पूर्ण होते. 14 धावा आपल्याला धावफलकावर दिसत आहेत. 3 गडी बाद झालेले आहेत. 2 षटकांची समाप्ती, 14 धावा, 3 गडी बाद. आणि पुढचं षटक वाटतं घेऊन येत आहेत मनीष चौबे. बरोबर, टोपी काढली आहे म्हणजेच मनीष चौबे हे षटक टाकणार एवढं मात्र निश्चित. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सर्टिफाईड स्कोरर म्हणून मनीष चौबे यांची एक वेगळी ओळख आहे. दोन षटकांची समाप्ती, 14 धावा, 3 गडी बाद. तर बघा मनीष चौबे यांना मात्र संघासाठी काहीतरी चमत्कार करण्याची गरज आहे. जो रिदम संघाने पकडलेला आहे त्या रिदमला मात्र धरून ठेवण्याची गरज आहे. चला मनीष चौबे तयार आहेत. आणि आपण बघू शकतो की मनीष चौबे अँगलने गोलंदाजी करताना आपल्याला दिसत आहेत. ऑफ साइड वरून मात्र ओव्हर द विकेट गोलंदाजी करत आहेत. म्हणजे त्यांचा अँगल पंचांच्या मागून येतोय. टेस्टच्या सामन्यांमध्ये मोहम्मद सिराज यांना आपण अशी गोलंदाजी करताना बघतो. जेव्हा ते विकेटसाठी झगडत असतात तेव्हा ते या अँगलचा वापर करतात. सध्या तरी साधा अँगल घेतला या चेंडूसाठी आणि अतिशय योग्य टप्प्यावर यॉर्कर बॉल टाकलाय. डॉट बॉल इथे येतोय. तर पहिल्या 2 चेंडूतून 2 धावा आतापर्यंत आलेल्या दिसत आहेत. यावेळेस देखील मात्र पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉल, अतिरिक्त धाव जोडते. श्रीलंकाचे गोलंदाज अजंता मेंडिस यांना जर आपण ओळखत असाल तर त्यांच्या छबीचं मात्र इथे दर्शन होईल आपल्याला मनीष चौबे यांच्या गोलंदाजीमधून. तर आपला अनुभव मात्र या सामन्यात दाखवताना दिसत आहेत. दर्शन पांडे, दर्शन उपाध्ये, दोन्ही दर्शन आपल्याला स्क्रीजवर दिसत आहेत. दोघी दर्शन यांना मात्र काहीतरी वेगळी स्ट्रॅटर्जी आखावी लागेल धावगती वाढवण्यासाठी, कारण सध्याच्या घडीला आपण पाहतोय 2.3, 17 धावा, 3 गडी बाद.
यावेळेस समोरच्या दिशेला पटका, फिल्डर इंटरेस्टेड, कॅच पूर्ण केलाय. मनीष चौबे यांना मात्र विकेट मिळते. जयेश यांनी मात्र अतिशय व्यवस्थित जज करून मात्र आपल्या सुरक्षित हाती झेल पूर्ण केलाय. चला, 5वा चेंडू घेऊन येताना दिसतील मनीष. पॉइंटच्या दिशेला या फटक्याला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु मनीष एक पाऊल त्यांच्या पुढे. चेंडूला मात्र किरण यांच्यापासून भरपूर दूर ठेवलं आणि इतका दूर की वाईड सुद्धा मिळणार नाही. अचूक गोलंदाजी चालू आहे, चांगली गोलंदाजी मनीष चौबे यांच्याकडून. यावेळेस मात्र स्लोअर वन आपण बघितला, नकल बॉल आपण ज्याला म्हणतो, आणि पंचांचा इशारा येतोय. षटकाची होते समाप्ती. 3 षटकांची समाप्ती, 17 धावा, 4 गडी बाद. 3 षटकांची समाप्ती, 17 धावा, 4 गडी बाद. यावेळेस जमिनीवर सरपटत जाणारा चेंडू आहे. फुटवर्कच्या मदतीने चांगलं क्षेत्ररक्षण होताना आपल्याला दिसतंय आणि सेफ आहे, सेफ आहे, इट्स अ सेफ. चला, फटका पुन्हा एकदा अवैध केलाय. पुन्हा एकदा चेल टिपण्यात आलेला आहे जयेश यांच्या माध्यमातून. जयेश यांच्याकडून मात्र कुठल्याही प्रकारची चूक करण्यात येत नाहीये. अतिशय दर्जेदार झेल पकडत आहेत. प्रत्येक झेलला मात्र अख्खो टप्प्याचा चेंडू होता. समोरच्या दिशेला मात्र आपण खेळताना पाहतोय. सिंगल धाव येते.
किरण यांचं खातं उघडतं या सिंगल धावेसोबत. जयेश आपल्याला दिसतील आता स्ट्राईकला. चला षटकांची समाप्ती होते. 4 षटकांची समाप्ती होते. 25 धावा 5 गडी बाद. चांगला फटका खेळताना दिसत आहेत आपल्याला. रिप्लेच्या माध्यमातून बघतोय. उंच गेला होता, गगनात गेला होता हा चेंडू आणि गेलाय सरळ मात्र मैदानाच्या बाहेर. गगनभेदी हा शॉट होता. या वेळेस समोरच्या दिशेला फटका खेळलाय. जोरदार, धमाकेदार, शानदार फटका. पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉल, अतिरिक्त धाव जोडते. दक्ष व्यास पहिलं षटक मात्र अतिशय जबरदस्त असं टाकलं होतं, ज्यामध्ये 2 विकेट्स होत्या. या षटकात आपण पाहतोय या षटकात मात्र 2 षटकार आलेले आहेत. तर कुठे ना कुठे दक्ष यांना मात्र पुनरागमन करावं लागेल चांगल्या रीतीने. अतिशय अचूक लयीतवर चेंडू, डॉट बॉल होतोय. निर्धाव चेंडू.
आणि अतिशय अचूक गोलंदाजी आपण पाहतोय. किरण यांच्या बॅटेपासून दूर चेंडू ठेवतायत, गुड लेंथवर टप्पा ठेवतायत आणि ही खूप चांगली रणनीती आहे. चला लवकरात लवकर सामना आटोपता घ्यायचा आहे. वाईडचा इशारा येतोय पंचांचा. अकरा मिनिटांमध्ये आपल्याला अजून 3 षटक आणि 1 चेंडू पूर्ण करायचा आहे. 11 मिनिटांमध्ये. यावेळेस फटका ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर जाताना आपण बघितला. क्षेत्ररक्षण चांगलं केलं परंतु 2 धावा तरीही मिळून जातील. आणि आपल्यासोबत इथं उपस्थित आहेत अभिषेक शर्मा. कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांचं देखील खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत असेल. अभिषेक शर्मा यांना आपण प्रत्येक स्पर्धेत बघतो. प्रत्येक स्पर्धा मात्र आपल्या ऑलराऊंडिंग परफॉर्मन्सने गाजवतात. 95 वेळेवर लक्ष ठेवायचे. 10 मिनिटं 3 षटकं पूर्ण व्हायला हवीत. पाच षटकांची समाप्ती. 41 धावा, 5 गडी बाद. पहिला चेंडू आखूड डप्पा बॅकफुटला जाऊन चांगला पटका खेळला आहे आणि पंचांचा इशारा येतोय. 4 रन. पंकज पुरोहित. चौथा चेंडू आपण टाकताना बघितलं. पंकज यांना आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या आहेत, ज्यामध्ये पहिल्या चेंडूमध्ये एक तो चौकार दिसला. त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी. यावेळेस मात्र चेंडूने अचानक कुसडी घेतली, फटका फिरवला होता आणि जेल सुटलेला आहे. जेल कुणाकडनं सुटतोय? मनीष चौबे.
6 षटकांची समाप्ती, 55 धावा, 5 गडी बाद. महेश आणि बुंद्यामध्ये चेंडू टाकला होता, वेगाने एक धाव पूर्ण करलेली दिसते. पंचांचा काय इशारा आहे? लेग बाईटचा इशारा करतायत पंच. यावेळेस आपण बघितलं समोरच्या दिशेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. महेश यांनी मात्र स्लोअर 1 बॉल टाकला, ज्याचा अंदाज घेण्यात चुकले कुठे ना कुठे जयेश. डॉट बॉल येतोय आणि ह्याच गतीने जर पुढे जात राहिले तर जवळपास 69-70 धावांपर्यंत पोहोचेल संघ. मुंडले वॉरियर संघ फलंदाजी करताना दिसतोय आपल्याला. फुल टॉस बॉलचा चांगला समाचार घेतलाय. क्षेत्ररक्षण होताना आपण पाहतोय, उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण होतंय. आणि क्षेत्ररक्षण करतय कोण? मनीष चौबे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सर्टिफाईड स्कोरर. पाचवा चेंडू पुन्हा एकदा टप्प्यावर जाऊन मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा किफायती चेंडू टाकलेला आहे महेश यांनी. या षटकातून आतापर्यंत फक्त 2च धावा आलेल्या आहेत. शेवटचा चेंडू असेल. आणि शेवटच्या चेंडूवर मात्र मोठा फटका येतोय. 6 धावा, पंचांचा इशारा, षटकार इथं येतोय. चला सामने सुरू करायचे. आणि चला टीम मीटिंग संपवायची, सामना सुरू करायचा आहे. बहुभाषिक ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष माननीय आर्किटेक्चर नितीनजी पारगावकर यांच्या हातून पुढचा टॉस होणार आहे. शेवटचे 2 मिनिटं शिल्लक आहेत या इनिंग साठी. चला चौबेजी सुरुवात करायची आपल्या षटकाला, महत्वपूर्ण षटकाला, सामन्याचं शेवटचं षटक. आणि पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय गगनभेदी, गगनचुंबी उंच असा हा शॉट येतोय, षटकार इथे येतोय.
यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतोय, वाईड बॉल, अतिरिक्त धाव जोडते. सत्तर धावांवर पोहोचतोय संघ या वाईड बॉलच्या अतिरिक्त धावेमुळे. फुलटॉस बॉल आणि फक्त दिशा दाखवली, चौकार वसूल करतील. पंचांचा इशारा येतोय, नो बॉल आणि सोबत चौकार. चला चर्चासत्र संपवायचे. यावेळेस बॅटेची कड असं मात्र यष्टी रक्षक आणि गोलंदाजाच्या अपील मधून आपल्याला दिसलं, परंतु पंचांचा काय इशारा आहे, आउट दिलेला आहे. परंतु ही विकेट कोणत्या माध्यमातून आलेली आहे हे आमचे स्कोरर मित्र 700 आम्हाला सांगतील. रनआउटच्या माध्यमातून ही विकेट देण्यात आलेली आहे. ठीक आहे, म्युझिक राहू दे, बॅट्समन आलाय, राहू दे. चला मनीष चौबे तिसऱ्या चेंडूसाठी आपल्याला तयार दिसत आहेत. वाईड यॉर्कर चेंडू फेकला मनीष चौबे यांनी. चला पुढचा सामना असेल कुलकर्णी चॅलेंजर्स वर्सेस मोरया 11. पुन्हा एकदा आपण फटका पाहतोय समोरच्या दिशेला. चांगला क्षेत्ररक्षण मनीष चौबे यांच्याकडून, मात्र कुठल्याही सध्याच्या घडीला चूक दिसत नाहीये. यावेळेस चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषेकडे, सिंगल धाव येते. शेवटचा चेंडू बाकी असणार आहे, 8व्या षटकातला शेवटचा चेंडू. स्कोअर अपडेट आपल्याला दिसत नाहीये. 8 षटकांच्या समाप्तीनंतर किती धावा आहेत हे आपल्याला आपले ऑनलाईन स्कोरर मित्र 700 नक्कीच सांगतील. आठ षटकांच्या समाप्तीनंतर 79 धावा, 80 धावांचं लक्ष्य असेल.
अतिशय वेगाने टाकलेला चेंडू कुडलेंथ बॉलवर दिसत होता आपल्याला. सिंगल धाव येते आणि डायरेक्ट हिट मात्र थोडुशाने वाचलेली आहे. तर बघा कर्णधार प्रतीक मात्र टाळ्या वाजवून खेळाडूला पाठिंबा देत आहेत. ॲप्रिसिएशन आपल्याला त्यांच्याकडून खूप चांगल्या प्रकारे दिसते. तर कर्णधाराला अशा गोष्टी करणं नक्कीच खूप कौतुकास्पद असतं, कारण कर्णधार जेव्हा खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवतो तेव्हा नक्कीच खेळाडूंचा आत्मविश्वास हा द्विगुणित होतो. उंच हवेत जातोय फटका, गगनात जातोय, क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे परंतु षटकार मात्र मिळून जाईल. तर बघा आपल्या या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी झालेले आहेत, प्रेक्षक सहभागी होत आहेत, समस्त ब्राह्मण समाज इथे सहभागी होताना आपल्याला दिसतोय. यावेळेस समोरच्या दिशेला फटका जातोय, फटका देऊन जाणार पूर्ण 6 रन. तर सर्व समस्त खेळाडू प्रेक्षक बांधवांना विनंती असेल, कृपया आपल्या मौल्यवान गोष्टी जसं दागदागिने, पैसे, मोबाईल, गाडीची चावी, या सर्व गोष्टी मात्र आपण व्यवस्थित सांभाळायच्या आहे. ह्या गोष्टी हरवल्यानंतर मात्र आयोजन समिती जबाबदार राहणार नाही, याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. तर आपल्या मौल्यवान वस्तू आपण जपून ठेवायच्या आहेत, एवढा मात्र संदेश इथे आपल्यासोबत आलेला आहे. धन्यवाद. चांगला फटका खेळलेला दिसतोय, पंचांचा इशारा येतोय, षटकाची होते समाप्ती. 2 षटकांची समाप्ती, 18 धावा, 1 गडी बाद. चला, कॅप्टन प्रतीक द्विवेदी पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक स्पेलचं दुसरं आणि शेवटचं षटक असेल हे त्यांचे वैयक्तिक स्पेलचं. चांगला चेंडू टाकला होता परंतु लेग स्टंपच्या बाहेर, पंचांचा इशारा येतोय, वाईड बॉल, अतिरिक्त धाव जोडते सनी भाऊ. यावेळेस फटका हवेत जाताना दिसतोय, जेल टिपण्यात आलेला आहे. दुसरी विकेट संघासाठी येते.
पंकज पुरोहित आपल्याला मात्र पवेलियनकडे जाताना दिसत आहे. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकता स्क्रीनवर. शॉर्ट बॉल होता आणि बॅटेचा मात्र टॉप एज लागलेला होता आणि जेल टिपलेला आहे सुरक्षितरित्या आणि अतिशय उत्कृष्ट बॉल फॉलो केला, अचूक अंदाज घेतला आणि उमेश महाजन कॅमेरामॅन अप्रतिम मात्र त्यांनी आपलं उत्कृष्ट वर्क केलेलं आहे. अतिशय चांगल्यारीत्या मात्र चेंडूला फॉलो केलंय, तर थँक्यू उमेश. चौथा चेंडू असेल प्रतीक द्विवेदी यांचा. अख्खोई टप्प्याचा चेंडू होता, अंदाज मात्र तेवढ्या चांगल्यारीत्या घेता आला नाही मनीष चौबे यांना. सिंगल धाव येते. यावेळेस आपण बघितलं पॉइंटच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. जयेश यांच्याकडून डॉट बॉल येतोय आणि आपल्या इथे अजितदादांचं आगमन झालेलं दिसतंय. शब्दसुमना नेहमी त्यांचं देखील खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत करतो. षटकाची होते समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा 2 गडी बाद. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा 2 गडी बाद. चला वेळेचं बाण ठेवायचंय, सुरुवात करायची आहे, चर्चासत्र संपवायचे. पंचांना विनंती असेल आपण सुद्धा लक्ष द्यायचं यात. आपल्याला वेळेचं बंधन आहे, वेळेची एक सीमित रेखा आपल्याला आखून दिलेली आहे. बॅटरीने दिशा दाखवली होती परंतु क्षेत्ररक्षक तैनात. शॉर्ट फाईन लेगवर चेंडूला मात्र चांगल्यारीत्या पकडलंय. डॉट बॉल होणार आहे. सुरुवात डॉट बॉल पासून होते जयेश यांच्या या षटकाची. यावेळेस पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल, अतिरिक्त धाव जोडते. यावेळेस दमदार फटका केलाय, षटकारासाठी जातोय. 6 रन. पंचांचा इशारा येतोय.
हलक्या हाताने डिफेन्स केला. लॉगॉस सीमारेषेकडे चेंडू जातोय. एक धाव पूर्ण होते. पुन्हा एकदा मोठा फटका. पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर षटकार येतोय. यावेळेस मात्र अतिशय दर्जेदार फटका खेळलाय. जबरदस्त टायमिंग मनीष चौबे यांच्या बॅट मधून. मात्र आपल्याला ते लेदर बॉल क्रिकेटची झलक दाखवताना दिसत आहे. व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव येते. आणि मनीष चौबे, मूर्ती लहान पण कीर्तिमान. षटकार काय जबरदस्त येतोय. तर बघा, मागच्या जेव्हा सामन्यात मनीष चौबे यांची बॅट चालली होती तेव्हा आपल्याला ते अँकरचा रोल निभवताना दिसत होते. या दरम्यान मात्र आपण पाहतोय जयेश यांचा मात्र चुकलेला फटका, बॅटेची कड आणि मात्र पॉइंटच्या खेळाडूकडून चांगलं क्षेत्ररक्षण होताना दिसतंय. आउट. नवीन फलंदाज रूपात कान्हा जोशी आपल्याला दिसत आहेत स्ट्राईकवर. किरण गोर आलेले आहेत गोलंदाजीची कमान सांभाळण्यासाठी. यावेळेस आपण फटका बघतोय. फॉलो थ्रू मध्ये किरण यांनी मात्र प्रयत्न केला क्षेत्ररक्षण करण्याचा, तरी देखील चेंडू मात्र सीमारेषेकडे गेला. आणि पुढचा सामना आपण पाहणार आहोत कुलकर्णी चॅलेंजर्स वर्सेस मोरया 11. मोरया 11 या संघाने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
अचूक लेंथवर मात्र अचूक वेगवान गोलंदाज टाकला. शेवटचा बॉल असेल 5व्या षटकातला आणि अतिशय सुरक्षित आपलं हे मैदान. श्वान पथक देखील अतिशय आरामात मात्र डोलताना दिसतंय आपल्या मैदानामध्ये. या वेळेस फुल टॉस बॉल आणि त्याला उत्कृष्ट दिशा, उत्कृष्ट टायमिंग, उत्कृष्ट ताकद, परफेक्ट एकदम सगळंच. षटकार इथे येतोय. तर आपण कॅमेरामध्ये बघू शकतात किती उत्कृष्टरित्या फॉलो केलेलं आहे चेंडूला. या चेंडूवर मात्र सर्वच काही परफेक्ट झालाय. तर परफेक्ट शॉट होता हा. 5 षटकांची समाप्ती होते. 59 डावात 3 गडी बाद. बोलतो कशाला जेवण लागतो काही बोललं की काय खतरनाक आहे उभी मस्त आहे म्हटलं गाणं व्यवस्थित लावतोय तू कौतुक करतोय यार मी ते थोडा आवाज कमी ठेव 10 वाजले थोडा आवाज कमी ठेव 18 चेंडूत 21 धावा. मनीष चौबे जबरदस्त. अरे तू बोल रहा जियो बिहार के लाला हमारा शेर के मार रहा है तेरा शेरा तेरा भाई भी जरा देख तेरा ये डायरेक्ट बंद कर देना ये डायरेक्ट बंद कर देना कमेंट डायरेक्ट बंद कर देना तूने मैं डायरेक्ट मैं बोलता हूं उनको सर क्यों मनीष चौबे घातक अंदाज घेऊन आलेले आहेत आज. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. पुन्हा एकदा सीमारेषेकडे चेंडू जातोय. यावेळेस 1 बाउन्स चौकार असेल. मनीष चौबे मात्र आज अतिशय वेगळ्या मूडमध्ये दिसत आहे. याआधी आपण मनीष चौबे यांना संघासाठी अँकरचा रोल निभवताना आपण बघितलं होतं. आज मात्र जबरदस्त फटकेबाजी करतायत. यावेळेस मात्र अंतर पुन्हा एकदा षटकार जातोय मनीष चौबे. यावेळेस चेंडूला दिशा दाखवली. कॅप मध्ये चेंडू जातोय परंतु क्षेत्ररक्षण होताना दिसतंय. मनीष चौबे यावेळेस मात्र येतील नॉन स्ट्राईक एंडला. तर मनीष चौबे यांच्याकडून मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळलं जातंय. षटकार, चौकार आणि षटकार यानंतर मात्र फक्त दिशा दाखवली. चेंडूला गॅप मध्ये पाठवण्याचा फक्त युक्तीचा प्रयत्न केला गेला होता. यावेळेस समोरच्या दिशेला फटका जातोय. सिंगल धाव येते. मनीष चौबे पुन्हा एकदा येतील स्ट्राईकला परंतु षटकाची होते समाप्ती. पंचांचा येतोय इशारा. 6 षटकांची समाप्ती. 77 धावा 3 गडी बाद. 12 चेंडूत 3 धावांची आवश्यकता असेल.
12 चेंडूत 3 धावांची आवश्यकता आणि प्रेक्षकांची इच्छा आहे की मनीष चौबे यांनी स्ट्राईकवर येऊन मात्र विजयी षटकार लगावला पाहिजे. परंतु दुसऱ्या बाजूला कान्हा जोशी यांचा काय विचार असेल ते मात्र त्यांनाच माहिती. सिंगल घेऊन मनीष चौबे यांना स्ट्राईक देऊन प्रेक्षकांची इच्छा पूर्ण करतात की स्वतःच विजयी फटका मारतात, आता नको लावू. बघावं लागेल. मॅच संपली. आणि जोरदार फटका खेळलाय. चला, प्रेक्षकांच्या मागणीनुसार मनीष चौबे स्ट्राईकवर आलेले आहेत. आता प्रेक्षकांची मागणी असेल षटकार इथं यायला पाहिजे. विजयी षटकार मनीष चौबे यांच्या बॅटमधून बघायचा आहे, कारण सामना जवळपास त्यांनी त्यांच्या संघाच्या खात्यात टाकून दिलेला आहे. आणि कव्हर्सच्या दिशेला चांगला फटका खेळलाय. चेंडू जातोय सीमारेषेकडे, परंतु क्षेत्ररक्षण होताना पाहतोय. तर एक धाव घेऊन मात्र संघाचं हित बघितलेलं आहे मनीष चौबे यांनी. समजदारीवालं क्रिकेट असं मनीष चौबे यांच्याकडून पाहायला आपल्याला मिळतंय. 12 चेंडूत 36 धावा, 300च्या स्ट्राईक रेटने वेगात पुढे जात आहेत. आणि यावेळेस मात्र विजयी धाव कान्हा जोशी यांच्या बॅटमधून येईल एवढं मात्र निश्चितच असेल. समोरच्या दिशेला उत्तुंग उंच गगनभेदी असा हा षटकार आणि या षटकारासोबत सामना संपलेला आहे.